रात्रीच्या पावसाने शेळगी गावठाण परिसरातील साई पार्क येथील नाला तुडुंब भरून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। काही भागात पावसाचे पाणी साचल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली होती। अचानक मोठ्या झालेल्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन कामांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला होता। स्थानिक नागरिकांची अडचण ओळखून प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक अविनाश पाटील यांनी सकाळपासून नागरिकांशी संवाद साधत मदतीकरता पुढे आल्याचे दिसून आले। दरम्यान नगरसेवक अविनाश पाटील यांनी पालिका आयुक्तांशी संपर्क साधून प्रत्यक्ष येऊन पाहणी करण्याची विनंती केली असता पालिका आयुक्त सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी शेळगी गावठाण भागात येऊन पाहणी केली। यावेळी माजी नगरसेवक अविनाश पाटील यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले। शेळगी गावठाण शेळगी हायवे ब्रिज जवळ साई पार्क असेल, शेळगी गावठाण आणि विद्यानगर भाग हा पूर्णपणे कालच्या रात्रभरच्या मुसळधार पावसाने पूर्णपणे लोकांच्या घरात पाणी आलेलं आहे। पूर्ण लोकांचं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। तर तुर्तात एवढं सांगायचं की आम्ही ही माहिती आमच्या भागातील आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या कानावर ठेवलं तर तेव्हा महापालिकेचे आयुक्त ओंबाई साहेब, उपायुक्त कारंजे साहेब, फुलवार्ते तसेच आमचे मित्र नगरसेवक किरण देशमुख हे सर्वजण घटनास्थळी पाहणी करायला आले। सर्वजण पाहणी केली, परंतु योग्य उपाययोजना करायचा आदेश हे प्रशासनाला दिला गेला। खरं जे पावसाळ्यात जे नाले साफसफाई करायचे होते तर नाले पूर्ण साफसफाई झाले नाही। एवढं जोरात पावसाला भरलं तर ठीक आहे, परंतु नाले हे जे पाईप टाकलेत ते ड्रेनमधलं पाणी पूर्णतः बाहेर जात नाहीत, अर्ध्यापेक्षा कमी फ्लोने पाणी जात आहेत। म्हणजे याच्यावरून कळतं की पावसाळ्यात तुम्ही नाले साफसफाई पूर्णपणे केलं नाही। तर आम्ही लोकांना आम्ही आमच्या भागातील सर्व ठिकाणी फिरलो। लोकांना एवढंच सांगितलं की पावसाचा जोर जास्त आहे, तुम्ही पण सावधानतेचं हे करा। कधीही आम्हाला पहाटे 5 वाजल्यापासून फोन येतात, आम्ही सकाळी 5:15 साडेपाच वाजता आम्ही बाहेर आहे, प्रभागात आहे। लोकांना पण आम्ही एवढंच धीर दिला की पावसात पाण्याचं 2-3 दिवस अजून पावसाचा जोर वाढणार आहे, तर तुम्ही सतर्क राहा आणि काही जरी अडचण असली तर केव्हाही आम्हाला फोन लावा, आम्ही तुमच्या मदतीत कायम तत्पर आहोत।